नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न झालं नसेल, लग्न जर जमत नसेल, संसार सुखाचा सुरू झाला नसेल, लग्नामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील, त्यामुळे मुलांच्या विवाहामध्ये विलंब होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मुलांचं वय वाढत जात आहे, मुलींच्या मनासारखं स्थळ भेटत नाही, तर तुम्ही कोणते उपाय करायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. आपल्याला पाहिजे तसे स्थळ मिळत नसेल, मनासारखे स्थळ येत नसतील किंवा लग्न मोडत असतील, तर काही अडचणी येत असतील तर तुम्ही चिंता करू नका, परंतु आत्ता काही काळजी देखील करू नका. मी तुमच्यासाठी अगदी योग्य आणि सोपा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. 3 जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या दिवशी आपण हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. 21 दुर्वांचा त्यांची एक सेवा करायची आहे. आता परंतु काय आहे की तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील. आणि या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत पाठवू ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. दर महिन्याला कोणती ना कोणती विशिष्ट तिथी येत असते आणि मी त्या तिथीविषयी तुम्हाला खूप चांगली माहिती देत असते. त्या तिथींना देवी देवतांना समर्पित असते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना खूप अतिशय प्रिय आहे. या दिवशी केलेले उपाय आपल्याला त्यांचे चांगले फळ मिळते. गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता देखील असे म्हटले जाते. ते आपल्यावरती कोणतेही संकटे येणार असू देत, त्यांचे निवारण करण्याची ताकद गणपती बाप्पामध्ये आहे. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये, विवाहामध्ये विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असे छोटे छोटे उपाय केले असता गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. उपाय मुला मुलीने किंवा आई वडिलांनी केले तरी चालतात. हा उपाय आपल्याला 3 जुलै 2026 रोजी करायचा आहे. वार आहे शुक्रवार. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ सुशुभूत होऊन त्यातील देवपूजा आटपायची आहे. पहाटे 5:28 ते 11:46 शुभयोग आहे. या दिवशी शुक्रवार आल्यामुळे लक्ष्मी मातांना समर्पित दिवस आहे. गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती बरसणार आहे. आपल्या मुलामुलींच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत. या दिवशी सकाळी उठून सुशुभूत होऊन लवकर आपल्याला घराची सफाई देखील करायची आहे. त्या ठिकाणी स्वच्छता असते, त्या ठिकाणी लक्ष्मीचे आगमन नेहमी लवकर होत असते आणि त्या ठिकाणी लक्ष्मी देखील स्थिर राहते. त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यावे, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि मिठाचा खडा घालावा आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये थोडे थोडे शिंपडावे. राहिलेले पाणी आपल्या अंगणामध्ये शिंपडावे. जर तुमच्याकडे आंब्याचे पान असेल तर अतिशय उत्तम. आंब्याच्या पाण्याने हे पाणी आपण शिंपडायचे आहे. त्याचबरोबर आंब्याच्या पानाचे तोरण करून मुख्य दरवाजावरती लावायचे आहे. आंब्याच्या पानांचे तोरण हे शुभ लक्ष्मींना समर्पित असते आणि ते शुभ प्रतीक मानले जाते आणि हे आपल्या दरवाजावरती लावल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत. हे तोरण लावत असताना आंब्याच्या प्रत्येक पानावरती हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यावरती खंड अक्षदा थोड्या चिटकाव्यात. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना, देवपूजा केल्यानंतर सकाळच्या 12च्या आत हे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम देवपूजा केल्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा करत असताना तुळशी मातेचा मंत्र जप देखील आपल्याला करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे. कारण भगवान श्रीहरींना हा मंत्र अतिशय प्रिय आहे. विष्णू देवांचे स्मरण केल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या मुलामुलींच्या लक्ष्मीनारायणचा जोडा जमण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. या दिवशी आपण तुळशीला अक्षदा, उसाचा रस तुळशीला अर्पण करायचा आहे.
त्याचबरोबर देशी गाईचे दूध देखील आपण कच्चे अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर अखंड तुपाचा दिवा तुळशीला लावायचा आहे. शक्यतो या दिवशी मुलामुलींनी उपवास करायचा आहे, व्रत करायचे आहे. तामसिक पदार्थ भोजन करायचे नाहीत. या दिवशी उपवास करणे जरी शक्य नसेल तरी तामसिक पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. ला किंवा मुलीला हा उपवास व्रत करणे शक्य नसेल तर आई-वडिलांनी उपवास धरावा. देवासमोर एक आसन करायचे आहे, त्यावरती आपण बसायचे आहे. तर दुसरा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यामध्ये सर्वात प्रथम 21 दुर्वांची जुडे अशा 2 घ्यायच्या आहेत. आता 2 जोड्या कशासाठी ते मी पुढे सांगणार आहे, परंतु 2 जोड्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 1 सुपारी, अखंड लवंग, ₹1 नाणा, 2 हिरव्या वेलची, 21 अखंड अक्षता मोजून घ्याव्यात. त्याचबरोबर विड्याची पाने घ्यावीत, जास्वंदाची फुले घ्यावीत, तसेच हळदी-कुंकू पूजेसाठी हवे आणि अष्टगंध देखील हवे. गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या या सर्व वस्तू आहेत. नैवेद्यासाठी मोदक करावेत. मोदक करणे जर शक्य नसेल तर गूळ आणि खोबरे घ्यावे. या सर्व वस्तू घेऊन आपण देवासमोर बसायचे आहे. तर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर सर्वात प्रथम मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ताटामध्ये गणपतीची मूर्ती ठेवून त्याचबरोबर ₹1चे नाणे घेऊन आणि सुपारी त्यावरती ठेवायची आहे. मूर्तीसोबत आपण ₹1चा नाणा आणि सुपारीला देखील अभिषेक घालायचा आहे. अभिषेक केलेले पंचामृत नंतर पाण्याने आपण धुतले जाणारे पाणी कुठेही फेकून न देता हे सर्व पाणी आपण झाडाला अर्पण करायचे आहे. या पंचामृताने आपण मूर्ती धुतलेली आहे. हे पंचामृत आपण घरामध्ये थोडेसे शिंपडावे आणि मुलाला मुलीला प्यायला द्यायचे आहे. गणपती बाप्पांना अभिषेक घालत असताना त्यांचे स्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. ₹1चा नाणा आणि सुपारी हे गणपती बाप्पांचे प्रतीक आहे. त्यानंतर ही सुपारी आणि ₹1चा नाणा स्वच्छ पुसून त्यानंतर आपण मूर्तीसमोर ठेवायचे आहे. तुम्ही हळदी-कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. आपण जे पाण्याचा विडा घेतलेला आहे त्यावरती ठेवायचे आहे. सर्वात प्रथम लवंग ठेवायचे आहे, कारण लक्ष्मी मातांना लवंग खूप प्रिय आहे. त्यानंतर हळदी-कुंकवामध्ये बुडवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 वेलची आणि हळकुंड हे सर्व काही आपण पानाच्या विड्यावरती ठेवायचे आहे. त्यानंतर आपण ज्या 21 दुर्वांच्या जुडी घेतलेल्या आहेत त्या आपण गणपती बाप्पा व विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत. विड्याच्या पानावरती 21 अक्षता घालायच्या आहेत. त्यावरती हळदी-कुंकू वाहायचे आहे. फुलं अर्पण करायचे आहे. त्यातील 1 फूल कुंकू लावून अर्पण करायचे आहे. आपण लाल धागा 1 घ्यायचा आहे. धागा मोठा असावा, कारण जितके आपले वय असेल तेवढा वेळा हातामध्ये हा दोरा गुंडाळायचा आहे. जर आपले वय 25 असेल तर 25 वेढे घ्यावेत. दोरा गणपतीच्या मूर्तीजवळ किंवा पानाजवळ ठेवावा. याचे पूजन देखील करावे आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. नेहमी आपल्याला जपमाळ किंवा रुद्राक्षमाळेच्या पाण्याने जप केला तर त्याचा प्रभाव चांगला होतो. तर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर आपण कोणतेही कडधान्य 108 वेळा घ्यायचे आहेत. ते मोजून घेतल्यानंतर तुम्ही जप केला तरी देखील चालतो. जप केल्यानंतर मुलाच्या विवाहाची मागणी, आपल्याला जे कोणते प्रश्न पडत असतील ते गणपती बाप्पांना समोर बसून सांगायचे आहेत आणि या संकटाचे निवारण करा म्हणून त्यांना विनवणी देखील करायची आहे. विनवणी केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर हा दोरा आपण दिवसभर मंदिरात ठेवायचा आहे. सायंकाळच्या वेळेला धूप, दीप, निरंजन लावायचे आहे. सायंकाळच्या वेळेला गणपती स्तोत्र आरती करायची आहे. नंतर हा दोरा आपण हातामध्ये धारण करावा.
अशा पद्धतीने विधिवत पूजा करून हा दोरा आपण हातामध्ये धारण केला असता गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. हे पूजेचे साहित्य दुसऱ्या दिवशी निर्माल्याच्या ठिकाणी विसर्जित करावे, नाहीतर एखाद्या झाडाच्या ठिकाणी बुडक्यामध्ये अर्पण करावे. धुळीच्या ठिकाणी टाकू नये, पाय धुळीला येतील असे टाकू नये, नाहीतर या उपायाचे फळ आपल्याला मिळणार नाही. हा उपाय 100% रिझल्ट देणार आहे. करून बघा आणि तुम्हाला किती फरक पडतोय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा उपाय आपल्याला 11 संकष्टी 5 संकष्टीला करणे गरजेचे आहे.